असं 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट जर तुम्ही म्हणाल की फॉरेन इन्व्हेस्टर्स नको, हे अनेक सरकारमध्ये हे डिस्प्युटेबल गोष्ट झालेली आहे की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इथं यायलाच नको अजिबात. हे पूर्वीचं धोरण होतं जेणेकरून आपल्या लोकांना जास्त चालणार. ती त्यांचं धोरण होतं, ते योग्य असं काही नाही आहे. पण आता आपलं ओपन मार्केट झालेलं आहे. त्यामुळे कसं आहे की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टर्स हे आपल्याला शेअर मार्केटमध्ये पण फार गरजेचे पडतात. त्यांचा फायनान्स गरजेचा असतो. त्याचबरोबर इन्शुरन्स क्षेत्र जे आहे, इन्शुरन्स सेक्टरमध्ये आता किती नाही म्हणजे आता आपण हळूहळू प्रायव्हेटायझेशनकडे चाललो आहे, हे एकंदरीत अर्थसंकल्पामध्ये दिसतं. त्यामुळे ओपन मार्केट झाल्यामुळे की 100% FDI द्यायला हरकत काहीच नाही आहे. फक्त कसं आहे की कॉम्पिटिशन लेवल मात्र त्यांनी वाढेल. पण कॉम्पिटिशन वाढली की एक असतं की एक क्वालिटी वाढते. आणि कॉम्पिटिशन शिवाय आता पुढचं जग तर कॉम्पिटिशन शिवाय नाही आहे. म्हणजे आपण म्हणून कॉम्पिटिशन महत्त्वाची असणार आहे. त्यामध्ये तुम्ही कसे सरस होता आणि तुमच्यामध्ये काय स्किल आहेत. तर जसं ही सेक्टर इन्शुरन्स आहे, इन्शुरन्स सेक्टरवाल्यांनी पण आता स्वावलंबी होण्याची गरज आहे. कुठली मग आता नुसतंच काय LIC कसं इन्शुरन्स करते असं नाही आहे. बँक्स करतात, प्रायव्हेट कंपनीज करतात. त्यामुळे तुम्ही सगळ्याला तयार राहायला पाहिजे.